नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। खरं तर या ठिकाणी अधिवेशनाला सुरुवात झाली, पण अधिवेशन कुणासाठी होतं? अधिवेशन ह्या जनतेसाठी असणारं या ठिकाणचे अधिवेशन आहे। पण या अधिवेशनाला मुळातच काही अर्थ नाही या ठिकाणी दिसून येतं, कारण अधिवेशन ज्या ठिकाणी भरवलं जातं त्यापासून किमान 3 किलोमीटर लांबवरती असणाऱ्या यशवंत स्टेडियम मध्ये जी जनता आहे, ज्या जनतेने लोकप्रतिनिधी निवडून दिले ते त्या ठिकाणी बसले, पण या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। मागण्यांसाठी वर्षानुवर्ष जनता या ठिकाणी येतं। हिवाळी अधिवेशन अर्थातच थंडीत भरणारं अधिवेशन, कुडकुडणारी थंडी, आणि अशा थंडीमध्ये मुलं, लहान मुलं, बायका या ठिकाणी आलेले आहेत। राहण्याची व्यवस्था नाही आहे। अक्षरशः आपण पाहतोय की 500 लोकांचा पेंडॉलमध्ये 5-5 हजार महिला माणसं या ठिकाणी राहतात। अशी परिस्थिती असताना सरकारचं मात्र याकडे कुठे दुर्लक्ष आहे का हे पाहणं गरजेचं आहे, कारण सरकार विलीन झालं त्या गोष्टीमध्ये। येणाऱ्या महापालिका निवडणुका, जागा वाटप, आम्ही एकत्र लढायचं का नाही लढायचं, या सगळ्या गोष्टी अधिवेशनाच्या दरम्यान घडतात। कारण का रात्री जवळपास 9 वाजता एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांची देखील एक बैठक झाली, आणि आपण पाहतोय की सरकार हे जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी आहे का स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे। आज आपण पाहतोय की या ठिकाणी बऱ्याचशा महिला एकत्रित आल्या आहेत। कुठून आलात तुम्ही? आम्ही लातूरून आलोय सर। बरं, काय काय मागणी आहे? आमच्या मागण्या आहेत की आमच्या लोकसंचालित साधन केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जे काही लोकसंचालित साधन केंद्र आहेत, या लोकसंचालित साधन केंद्राला वार्षिक 10 लाख रुपये द्यावेत। उमेद प्रमाणेच आम्हाला CRP ना 6,000 रुपये मानधन असावं। त्याचबरोबर उमेदच्या गटांना जसा परतावा आहे 60% व्याजाचा परतावा, तो त्यांना देण्यात यावा। परत जी काही उमेद सारखेच आमच्या पण गटांना आरेफ भेटावा 30,000 रुपये, हे आमच्या मागण्या आहेत। आम्ही कधी महिला आर्थिक विकास महामंडळ असं म्हणलं नाही की आम्हाला कायमस्वरूपी करा म्हणून, फक्त आमचं जो काही प्रशासकीय खर्च आहे। तुम्ही कधी आला तिथे? आम्ही रात्री 2:30 वाजता आलो। अधिवेशन तर अगोदरच सुरू झालं, पण तुम्ही मध्येच का आला? नाही, आम्हाला आजची तारीख दिली होती मोर्चाची, त्यामुळे आज आलो। मग हा मोर्चा निघालाय, निवेदन दिले का, किंवा निवेदन घेण्यासाठी कोणी येणार आहे? काही माहिती नाही सर, आम्ही निवेदन दिलंय त्यांना, पण आम्हाला कल्पना नाही आता निवेदन घेण्यासाठी कोणी येईल ते, कारण हा मोर्चा सर गेल्या 2 वर्षापासून आहे। आम्ही हा दुसरा मोर्चा, एक मोर्चा मागच्या वर्षी तुम्ही मोर्चाला आलात, काय काय झालं? फक्त आम्हाला आश्वासन दिले कुणी? आपले आदित्यताई तटकरे यांनी। आपण पाहतोय की महिला बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे, खरं तर यांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की महिला त्या ठिकाणी उपोषण करतात, आंदोलन करतात, त्या ठिकाणी तुम्ही जा, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्या महिला ओरडून बोलतात। एक महिला जर महिलाच्या वेदना समजून घेत नसेल तर त्या महिलेच्या मंत्रिपदाचा अर्थ काय, हा या ठिकाणी पडतोय। कुठून आलात आपण? लातूरहून। तुम्ही सगळे लातूरवरून? लातूर। तर आपण पाहतो की मराठवाड्याच्या लातूर मधून ह्या सगळ्या महिला आल्यात। विशेष म्हणजे मागच्या वर्षी देखील या महिला आल्या होत्या, आणि हे दुसरं वर्ष म्हणजे सातत्यानं। काल आपण एक पाहिलं की 11 वर्षापासून काही या ठिकाणी मोर्चे येतात। 11 वर्षापासून ज्या मागण्या, आजही त्यांना वाटतं की सरकार मान्य करेल, पण या मागण्या कुठं मान्य होताना दिसत नाहीत, आणि हे आंदोलनं या आंदोलनातच विरळतात। आणि विशेष म्हणजे सरकार मात्र ह्या सगळ्या गोष्टीकडे स्पष्टपणे दुर्लक्ष देताना दिसत आहे। कुठून आलात तुम्ही? सर, आम्ही बीड जिल्ह्यातून आलेलो आहेत। सर, आम्ही गेल्या 2 वर्षापासून या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभाग घेतो, परंतु आमच्या मागण्याचा कुठल्या प्रकारे विचार केला जात नाही। आणि अक्षरशः गेल्या 2 वर्षापासून आम्हाला एवढं म्हणजे आमचे लोक एवढ्या कमी पगारावर काम करतात आणि अपेक्षा ठेवून आहेत। लाडकी बहीण शासन सगळ्या लाडक्या बहिणीचा विचार करतो, पण आम्ही 2 वर्ष इथं येतो तर आमचा काहीच कुठल्या गोष्टीचा विचार होईना। त्यामुळे अगदी 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 तुम्ही या पुढे कुठून आला तुम्ही? सर, मी परभणीहून आलेले आहे, आणि आमच्या उमेदच्या ज्या मागण्या आहेत तेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे ही आमची। तुमची ह्या आंदोलनात या ठिकाणी आला तुम्ही, तुमची म्हणजे तुम्हाला काय वाटतं की काय अपेक्षित आहे, काय होणं अपेक्षित आहे? मागण्या पूर्ण होणं अपेक्षित आहे। मागण्या पूर्ण होण्यासाठी संबंधित मंत्री या ठिकाणी यायला पाहिजे, किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे, किंवा हे आंदोलन करताय त्याचा अर्थ काय? आंदोलन करतात म्हणजे ते पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मागे हटणारच नाही। प्रत्येकाला वाटतं की आमची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे, काय म्हणताय? सर, आमच्या मागणीचे जे काही CRP आहेत त्यांना फक्त 1500 रुपये मानधन दिलं जातं। जो काही व्यवस्थापक आहे त्यांना 18,000 पासून 25,000 पर्यंत मानधन दिलं जातं। मग हा जो फरक आहे उमेद मधला आणि आमच्यातला, काम तर आम्ही दोन्ही एकच करतोय। उमेद पण बचत गटाचं काम करतं आणि मामी पण बचत गटाचं काम करतं, मग आमच्या मधला हा दुजाभाव का? अगदी हा दुजाभाव दूर करण्यासाठी ह्या महिला या ठिकाणी आल्या आहेत। बघूयात सरकार याकडे लक्ष देतं का।